नमस्कार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी थेट पुण्यातून आहे, कारण पुण्याच्या सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या शेजारील गल्लीमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग देण्यात आलेला आहे. तिथे हार आणि फुलंही चढवण्यात आलेली होती. त्याचे आता स्टेटस व्हायरल झालेले आहेत आणि यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली आहे. ज्या भिंतीवर हिरवा रंग देण्यात आला तीच भिंत खासदार मेधा कुलकर्णी यांनी मग भगव्या रंगात रंगवली आहे. आधी छोटेखानी स्वरूप असलेली ही स्थळं अचानक नंतर काबीज केली जात आहे. आपण सतर्क राहूया असं आवाहन मेधा कुलकर्णी यांनी आता केलेलं आहे. अतिशय गंभीर असा हा प्रकार या ठिकाणी म्हणावा लागेल. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे, कारण राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ट्विट केल्यानं त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झाला. तर रुपाली पाटील यांच्यासह 4 जणांवरती हा गुन्हा दाखल झालाय. जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली पाटील यांनी ट्विट केलेली होती आणि यावरूनच आता हा गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत रुपाली पाटील यांच्यावर पलटवार सुद्धा केलेला आहे. त्यांनी नेमकं काय आपल्या ट्विटमध्ये म्हटलं तेही बघूयात. माझं खोटं व्हॉट्सअप चॅट व्हायरल करणाऱ्यांविरोधात मी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट कसा खोटा आहे हे मी आधीच सांगितलेलं आहे. पोलिसांना आता फक्त कारवाई करायची आहे असं सुद्धा जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. आणि यानंतर उर्वरित राजकीय बातम्यांचा आढावा टॉप 20 मध्ये. तर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहे. गोविंद बागेत पवारांनी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिलाय. त्यानंतर ते विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी भेट देणार आहे. तिथून कृषी विज्ञान केंद्रात पवार भेट देतील. अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी प्राजक्ता माळीनं केली आहे. मात्र सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिलाय. या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आज ती फडणवीसांची भेट घेईल. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपींची संपत्ती थेट जप्त करा. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीआयडीच्या प्रमुखांना हे आदेश दिले. बंदुकीसोबत ज्यांचे फोटो असतील अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा. हे आदेश सुद्धा फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिमला या ठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी होती आहे आणि असं असल्यानं शहरावर बर्फाची थेट चादरच पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे. स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिलाय. काश्मीर खोऱ्यात अधिकांश भाग बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली. बर्फवृष्टी प्रचंड आहे, त्यामुळे जम्मू आणि श्रीनगर महामार्ग बंद झालाय. श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. महामार्गावर अनेक वाहनं अडकली, त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. बर्फवृष्टीमध्ये 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहेत. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये, त्यामुळे विमानतळावरती बर्फाची चादर पसरली आहे. विमानही बर्फाच्या चादरीत लपून गेले. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शिमल्यामध्ये रस्ते निसरडे झालेत. गाड्यांचे अपघात वाढलेत. गाड्या बर्फावरून घसरतात. जीव वाचवण्यासाठी अगदी चालत्या गाडीतून चालकाला उडी मारावी लागते. प्रवासी बस सुद्धा घसरताना दिसते. अनेक व्हिडिओ सुद्धा या संदर्भातले समोर आलेले आहेत. भारत आणि नेपाळ सीमेवर हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे आहेत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाचे जवान देशाचं संरक्षण करतायत. हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत आणि या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे.
मुंबईसह उपनगरातली हवा प्रचंड प्रदूषित झाली आहे। मुंबईमध्ये सर्वत्र धुक्याचं साम्राज्य दिसतंय। त्याचा मुंबईकरांच्या आरोग्यावरती आता विपरीत परिणाम होतोय। प्रदूषणामुळे मुंबईमध्ये दृश्यमानता देखील घटली आहे। हे प्रदूषण रोखण्यासाठी MMRDA सध्या ॲक्शन मोडवर आलंय। पुण्यासह मुंबईमध्ये CNGचे दर वाढलेत। पुण्यात CNGचे दर ₹1.10 वाढलेत। मुंबईमध्ये ₹1 ही दरवाढ झाली आहे। अवघ्या 2 महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा महानगर गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आली आहे। उरण दिगोडे बस स्थानकाजवळ शोरमा खाल्ल्यानं 5 मुलांना विषबाधा झाली। दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनानं आरोग्याशी खेळणाऱ्या अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी ही मागणी रहिवाशांकडून केली जाते। भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदरांनी धुमाकूळ घातलाय। रुग्ण कक्षात उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णांच्या सामानावरून उंदरांची टोळी खुशाल फिरतीये। लवकरात लवकर या उंदरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करतायत। मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक असेल। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाईल। CST ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती हा मेगा ब्लॉक असेल। ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला सुरुवात झाली आहे। या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहे। मेट्रो मार्गामुळे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास 45 मिनिटांमध्ये करता येणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग पार पडेल ही माहिती मिळते आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झालेली आहेत। रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं आता पूर्ण झाली आहेत। मुंबईहून इस्तांबूलला जाणारं इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आलं। प्रवाशांनी विमानतळावरच गोंधळ घातलाय। तर विमानाचं सकाळी 6:30 वाजेपासूनचं टेक ऑफ झालंच नाही, त्यामुळे प्रवाशी आक्रमक झाले। प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतंच उत्तर मिळालेलं नाहीये असं प्रवाशांचं म्हणणं आहे। येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो। आता होमिओपॅथी डॉक्टर्स देखील ॲलोपॅथी औषधं देणार आहे। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली आहे। मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी उत्तीर्ण असणं अनिवार्य असेल। साताऱ्यातील पुसेगावमधील हिंदकेसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलं। या बैलगाडी शर्यतीच्या थराराची विश्वजित साळुंखे यांनी खास दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी टिपली आहेत। अकोल्यातील कृषी महोत्सवात कोंबडे पालनाचा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। या स्टॉलवरती शेतकऱ्यांसह अकोलेकरांची गर्दी दिसली। कोंबड्यांच्या पालनाची पोल्ट्री सुरू करून एका शेतकऱ्यानं लाखोंचा नफा मिळवला, त्यामुळे मार्गदर्शनासाठी या स्टॉलवरती गर्दी दिसली आहे। शिर्डीमध्ये साई भक्तांची मोठी गर्दी झाली आहे। त्यातच आज रविवार, त्यामुळे साई मंदिरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेलेत। साई संस्थांचं भक्तनिवास, खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेत। दोन 2024 वर्ष सरत आलंय, तर वीकेंडच्या निमित्तानं अलिबागचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेत। नागाव आणि अलिबाग बीचवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई आणि पुणेकरांचा समावेश आहे।
मुंबईच्या ताडदेव परिसरातल्या हिरापन्ना मॉलला आग लागली। आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। मात्र आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे मोठे लोट पसरले। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी पोहोचल्या। मुंबई ठाण्यापासून चोरीच्या रिक्षा नाशिकमध्ये नंबर प्लेट बदलून विक्री करणाऱ्या संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या। 6 रिक्षांसह अनेक बनावट नंबर प्लेट्स क्राईम ब्रांच युनिटला सापडल्या। दरम्यान या संशयिताच्या ताब्यातून 6,25,000 रुपयांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला। जालना शहरातल्या जुना मोंढा भागात एका व्यापाऱ्याची 12.5 लाखांची बॅग लंपास झाली। 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करत लुबाडले। घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। या प्रकरणी आता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। मालवणात कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे। याशिवाय 6 लाखांहून अधिक रुपयांची खंडणी घेऊन आरोपीने पीडित तरुणाचा न्यूड व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकासह दोघांना अटक करण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड करण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेला यश आलं। त्यांच्याकडून 7 दुचाकी जप्तही करण्यात आलेली आहे। परतूर पोलिसांनी 8 चोरीच्या बाईक जप्त केल्या। नाकाबंदीजवळ एक इसम काळ्या रंगाची विना क्रमांकाची बुलेट घेऊन पकडल्यानंतर त्याच्याच घरी यावेळेस विक्रीसाठी चोरून आणलेल्या 8 मोटरसायकली सापडल्या। उल्हासनगर शांतीनगर भागात एका युवकाची गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली। पंकज निकम असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। यवतमाळ शहरातील बस स्थानक ते LIC चौक सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू आहे। त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला। मात्र स्थानिक निर्माणाधीन रस्त्यावरून ये-जा करतायत, तर ही गर्दी रोज वाढते। अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। दक्षिण कोरियामधील विमान दुर्घटनेमध्ये तब्बल 62 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरलं आणि यामुळे हा मोठा अपघात झाला। जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडला बाद करत टेस्टमध्ये 200वी विकेट काढलेली आहे आणि टेस्टमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या बुमराहची सरासरी ही माल्कम मार्शल, जोएल गार्नर आणि अर्टली एम्ब्रोज या दिग्गज वेगवान गोलंदाजांपेक्षाही उजवी आहे। यानंतरची बातमी आपण बघूयात थेट शेगावमधून। आज रविवारच्या दिवशी शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। सलग सुट्ट्या आणि वर्षाच्या शेवटचा आठवडा असल्यानं गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त शेगाव नगरीत दाखल झाले। 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय हा मंदिर प्रशासनानं घेतला। शेगावमध्ये देशभरातून भाविक आले, त्यामुळे वाहनतळही फुल्ल झाली आहेत। तर शेगावमध्ये आपण बघितलं भक्तांची मांदियाळी दिसतीये। मात्र सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पावलं ही देवदर्शनासाठी सध्या वळताना दिसताय। कारण करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात याशिवाय पंढरपूरच्या विठोबारायाच्या मंदिरात सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं बघायला मिळतंय। राज्यभरातील भाविक पंढरपूर याशिवाय कोल्हापूरमध्ये दाखल झालेत। भाविकांची गर्दी वाढल्यानं विठ्ठल दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा अवधी सुद्धा लागत असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। मात्र पदस्पर्श दर्शनाची रांग ही 2 किलोमीटर अंतरावर गेली आहे। मुखदर्शनासाठी ही लांब रांग लागली असल्याचं बघायला मिळतंय।
पंढरपूरमधील भाविकांच्या गर्दीचा आढावा आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी घेतला। बघूयात त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी वाढू लागलेली आहे। सलग सुट्ट्यांमध्ये देखील आता भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघतो की पंढरपूरमध्ये खरं तर भक्तीचा महापूर आलेला दिसतोय। या सगळ्या गर्दीमुळे पंढरपूरच्या अर्थकारणात देखील मोठी वाढ झालेली आहे। स्थानिक बाजारपेठ देखील फुलून गेलेली आहे। आपण बघतो की नवीन वर्षाचं देखील आता स्वागत करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरमध्ये आलेले आहेत। माझ्यासोबत काही भाविक आलेले आहेत। भावना म्हणजे असंच 2025 साला सर्व हिंदू धर्माला आणि सर्व संस्कृतीला फलदायी आणि यशस्वी आणि सर्व रोगराई सर्व एक निरसन व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी आमची एक विनंती आहे। मग ते आहेत ना तसेच राहू दे आणि एकदम सुखाची राहू दे, दुसरं काय नाही। आशीर्वाद पांडुरंगाचा आशीर्वाद आपले सदैव आहे। गोव्याला नाही मला आवडत, गोव्याला नाही, मालवणला नाही, फक्त या देवस्थानाला अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर हा एक नंबरचा दर्शन। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। कोल्हापूर असेल, पंढरपूर असेल, तुळजापूर असेल किंवा शेगाव असेल, सर्वत्र सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। मात्र राज्यभरातल्या इतरही बातम्यांचा आढावा पुढे घेऊयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। संभाजीनगर या ठिकाणच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक झाले। शेतकऱ्यांनी भाजीपाला थेट रस्त्यावर फेकलाय। हिवाळ्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव कमी झालेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये। पाचोड या ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला थेट फेकून दिलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसतोय। द्राक्ष बागांना वाचवण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेत शेकोट्या पेटवताय, त्याचा धूरही देण्याचा प्रयत्न करतायत। धाराशिव जिल्ह्यामध्ये डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे। 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे। दुसरीकडे ज्वारीवर मात्र लष्करी अळी आणि हरभऱ्यावरती कीड रोग प्रादुर्भावामुळे आता शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। तिकडे अकोल्यात रब्बीमधील हरभरा पीक फुलरावस्था आणि घाटे धरणाच्या स्थितीत आहे। त्यातच अवकाळी पाऊस कोसळला, त्यामुळे हरभरा पीक संकटात सापडलाय। पाऊस आणि ढगाळ वातावरण, त्यामुळे हरभऱ्यामध्ये अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे। शेतकरी सध्या चिंतेत सापडलाय। जळगावमधील भरीत वांग्याची आवक विविध बाजारांमध्ये वाढतीये। बाजारात शेतकऱ्यांना प्रति किलो 15 ते 20 रुपये असा दर मिळतोय। यंदा भरीतची वांगी पिकाला अनुकूल वातावरण असल्याने उत्पादनही वेळेत आणि जोमात येत आहे। सोलापूर जिल्ह्यात खरीपात मोठ्या प्रमाणात तूर उत्पादन घेतलं जातं। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे। यंदा जवळपास 1 लाख हेक्टरवर तूर क्षेत्र पोहोचले। 99,017 हेक्टरवरती तुरीची पेरणी झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये डिसेंबर अखेर रब्बीची पेरणी पूर्ण झाली। 4 लाखांपेक्षा जास्त हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे। दुसरीकडे ज्वारीवर मात्र लष्करी अळी आणि हरभऱ्यावरती कीड रोग प्रादुर्भाव दिसतोय, त्यामुळे शेतकरी आता चिंतेत चांगलाच सापडलेला आहे। आणि ता बातमी महत्त्वाची आहे, कारण लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे। आणि हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावरती या संदर्भातला एक मेसेज व्हायरल होतोय। खरंच सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे का, याची मात्र आम्ही पडताळणी केली आहे। या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं, पाहूयात आमच्या व्हायरल सत्याच्या या खास रिपोर्टमध्ये। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता स्कूटी मिळणार। सरकार मुलींना आता स्कूटीसाठी पैसे देणार। मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय। या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा। आता लाडक्या बहिणींना पैशांप्रमाणे स्कूटीसाठी पैसे देण्याचा दावा करण्यात आलाय, पण हे खरं आहे का, याची आम्ही सत्यता जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी। केंद्र सरकार मुलींना स्कूटी देणार। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार असा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। कारण मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली।
त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी 65,000 रुपये मिळणार आहेत. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत माहिती सरकारच्या साईटवर आहे का हे आधी आम्ही जाणून घेतलं. तसंच सरकारनं अशी कोणती योजना केली आहे का याबाबतची माहिती देखील जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. लाडकींसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही. सरकार मुलींना स्कूटीसाठी 65,000 देणार हे खोटं आहे. लाडकींना फसवण्यासाठी सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल केला जातोय. मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहे. त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होईल. आमच्या पडताळणीत मुलींना सरकार आता स्कूटी घेण्यासाठी 65,000 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.